नमस्कार फ्रेंड्स, मी श्यामल खवई कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। पूर्वी सगळे जे वाटण असायचं ते पाट्या वरवंटावरतीच वाटायचे, त्यामुळे जेवणाला एक छान टेस्ट असायची। नंतर धकाधकीचं जीवन सुरू झालं, म्हणजे जीवन फास्ट झालं, लोकांकडे वेळ कमी झाला आणि मिक्सर आला, त्यामुळे पाट्या वरवंटावर वाटायची मसाल्यांची कमी झालं आणि पाट्या वरवंट्याची जागा मिक्सरने घेतली। पण आता परत पाटा वरवंटा घरात दिसायला लागलाय, पण हा पाटा वरवंटा वापरण्यापूर्वी कसा तयार करायचा तर ते आज आपण पाहणार आहोत। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर आता पूर्ण असा स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे त्याला माती लागलेली असेल ती निघते। नंतर चांगल्या घासणीने, तारेची घासणी घ्यायची नाही, अशी जी सॉफ्ट घासणी असते ती, किंवा अशी खरखरीत घासणी भेटते त्याने चांगलं असं घासून घ्यायचं। पूर्ण अगदी वरून खालून वरवंटा पण चांगला घासून घ्यायचा, म्हणजे त्याच्या ज्या खाचा असतात त्या खाचांमध्ये जरी माती अडकली असेल तर ती निघून जाते। बघा परत किती घाण निघाली। आता हा चांगला आपण धुणार आहोत व्यवस्थित पाण्याने। धुतल्यानंतर आता त्याच्यावरती मी हा आपलं पीठ चाळून जो कोंडा निघतो तो मी साठवला होता, आणि तो कोंडा आता पूर्ण आपण हा सगळा चांगला असा जसा मसाला वाटतो तसा वाटून घ्यायचा। अगदी सगळीकडे पुरेल, म्हणजे सगळे कोपरे असे घासून घ्यायचे। बत्ता पण चांगला असा, वरवंटा आहे तो पण चांगला असा सगळीकडून असा फिरवून घासायचा। आता जिथे जिथे आपल्याला पुरलेलं नाही तिथे परत मी कोंडा घेतलेला आहे, आणि ते कोपरे सुद्धा चांगले असे घासून घेतलेले आहेत। पूर्वीच्या पाट्यावर वरवंटा म्हणजे पाटा खूप जड असायचा, म्हणजे उचलता किंवा हलवताच यायचा नाही आहे। पण आता छान असे छोटे छोटे पाटे आलेले आहेत आणि वजनाला पण हलके आहेत, त्यामुळे आपण कुठेही कॅरी करू शकतो आणि वापरायला पण सोपे आहेत। तर हा जो पाटा आहे तो मी नाशिकला गेले होते, तिथे मला रस्त्याच्या कडेला दिसले, तुम्ही आणलेला आहे, खूप छान आहे। आणि परत मी तयार झाल्यावरती मसाला पण वाटून बघितला तर खूप छान मसाला बारीक होतो। आता आपण हे कोंड्याचं सगळं धुवून घेऊन मी 1-2 कांदे घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर भाजी असेल तर भाजीची देठं किंवा भाजी ती सुद्धा अशी वाटून घेऊ शकताय, पण मी कांदे एवढ्यासाठी घेतले की असे चेचता पण येतात, म्हणजे वरवंट्याचे दोन्ही बाजूला आपल्याला ते वापरता पण येतील। नंतर हे कांदे असे पूर्ण असे मसाल्यासारखे वाटून घ्यायचे, सगळे कोपरे सगळे कडेनी वगैरे सगळीकडून असं वाटून घ्यायचं। त्याचंच मी एक कांदा, त्याची पात होती, म्हणजे माझ्या कुंडीत लावलेलं होतं, तर ते सुकत आलेलं, त्यामुळे मी ते घेतले आणि ते पण असं वाटून घेतलं। म्हणजे सगळी जी काही खर आहे वाळूची किंवा दगडाची, म्हणजे त्याच्या खाचांमध्ये खाच पाडतात तेव्हा त्याची थोडेसे तुकडे निघतात आणि ते काय वेळेला अडकतात खाचांमध्ये, तर ते निघण्यासाठी हे चांगलं असं आपण घासून घ्यायचं। आणि परत आता आपण हा चांगला स्वच्छ धुतलेला आहे, चांगला पूर्ण असा स्वच्छ धुवायचा। धुतल्यानंतर सुकायला ठेवायचा, सुकला की मग त्याच्यावरती हळद आणि थोडंसं तेल घ्यायचं, आणि हे चांगलं मिक्स करून पूर्ण पाट्याला आणि वरवंट्याला हे तेल आणि हळद लावून ठेवायची, म्हणजे हळदीने निर्जंतुकी होतं। म्हणजे सगळ्यांना माहीतच आहे की हळद ही अँटीबायोटिक आहे, त्यामुळे सगळे काही जंतू अडकले असतील तर ते निघून जातात। आणि परत 1 रात्र तसंच ठेवायचं, आणि मग परत हे धुवून घ्यायचं। आता तेलामुळे हे तेलकट झालेलं आहे, त्यामुळे असं नुसतं धुवून निघत नाही आहे, आणि खाचांमध्ये हळद आणि तेल जाऊन बसलेलं आहे। तर आपण इथे टूथब्रश आहे त्याने असं घासून घेणार आहोत, म्हणजे खाचांमध्ये काही परत अडकलं असेल किंवा हे हळद आणि तेल लागलेले आहे तर ते पण चांगले व्यवस्थित निघेल।
आता हे तेलकट असल्यामुळे नुसता निघत नाही आहे, तर आपण थोडंसं सोप घेतलेलं आहे, लिक्विड सोप, त्याने आपण आता हे असं घासून घेणार आहोत. याच्या खाचा बारीक आहेत, त्यामुळे असं टूथब्रशनी घासायच्या, म्हणजे खाचेत काही अडकलं असेल तर निघून जातं. आता आपला हा चांगला स्वच्छ घासून झालेला आहे. बघा कसा छान काळाभोर असा हे आहे आणि खूप हलका आहे, त्यामुळे वापरायला पण छान आहे. आता हे चांगला स्वच्छ धुवून झालेला आहे. झाला आपला हा पाटा वरवंटा वापरण्यासाठी तयार.